इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। इमलीपाड्यात झालेल्या जीवघेण्या फायरिंग प्रकरणाच्या मध्यवर्ती पोलिसांनी अवघ्या 24 तासात उलगडा करत 3 आरोपींना अटक केली आहे। सीसीटीव्ही विश्लेषण, तांत्रिक तपास आणि भिवंडीपर्यंत केलेल्या पाठलागातून ही धडक कारवाई करण्यात आली। 21 नोव्हेंबर रोजी कॅम्प 3 इमलीपाडा येथे फिर्यादी सचिन उर्फ बाऊजी कोरोतिया याच्यावर मोहित हिंदुजा व साथीदारांनी पिस्तुलीतून 2 फायर करत खुनाचा प्रयत्न केला होता। काही दिवसापूर्वी झालेला किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपी पुन्हा हल्ला करण्यास आला होता। सुदैवाने फिर्यादी बचावले। घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनानुसार परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे, एपीआय अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा पथकाने सीसीटीव्ही तपास सुरू केला। त्यातून मोहित हिंदुजा, धीरज परवानी आणि कृष्णा राजपूत हे आरोपी ओळख पटेल। तांत्रिक माहितीच्या आधारे भिवंडीत सापळा रचून 3 आरोपींना अटक करण्यात आली। मुख्य आरोपी मोहितच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले असून घटनास्थळावरून 2 जिवंत राऊंड मिळाले आहेत। न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत सुनावले असून पुढील तपास एपीआय विशाल चिटणीस करत आहेत। दिनांक 21/11/2025 रोजी इमलीपाडा उल्हासनगर या ठिकाणी एक सराईत आरोपी सचिन करोदिया याच्यावरती 4 इस्मानी त्याला जीव ठार मारण्याच्या उद्देशाने फायर केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला, गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता। सचिन करोदियाच्या तक्रारीनुसार त्या तपासात असं निष्पन्न झालं की सचिन करोदिया याच्या भावाला येथील काही साथीदारांनी पूर्वी मारहाण केली होती आणि त्याच दिवशी 21 तारखेला संध्याकाळी 10:30च्या सुमारास येथील सराईत आरोपी मोहित हिंदुजा व त्याचे 3 साथीदार यांनी सचिन करोदियावरती जुन्या वैमनस्यातून व तत्कालीन जी घटना घडली त्या कारणावरून फायर केलेला आहे। तेथील आरोपी इथून फायर करून पळून गेले होते। त्या आरोपीला आमचे एफआय व टीम डीबीटी यांनी माननीय वरिष्ठांनी आम्हाला आदेश दिले होते की त्वरित आरोपी अटक झाले पाहिजे। त्यानुसार 24 तासात आरोपी अटक केलेले आणि त्यांनी जे गुन्ह्यामध्ये वापरलेले हत्यार आहे ते हत्यार आम्ही जप्त केलेले। जे आरोप पकडले त्यांच्यावरती त्यांनी जो मेन आरोपी आहे मोहित हिंदुजा याच्यावरती याच्या अजून सुद्धा दरोड्यासारखा एक गंभीर गुन्हा दाखल आहे।